नमस्कार मंडळी. सकाळ झाली तशी सगळी आपापल्या कामाक लागली. भावाची हडे देवपूजा चालू होती. मग मी याव देवाच्या पायाने पडलंय. नंतर चाय आणि शेव खाऊक बसलंय. बहिणाव हडे वाडीसाठी केळीची पाना धुई होती आणि वहिनी पण हडे वाडीसाठी तळलेले मोदक बनय होती. तर सगळे मोदक बनवून झाले तसं वहिनीन ते तळूक घेतल्यान आता सगळे मोदक तयारच झाले आणि वाडीची पण तयारी होईतच इल्ली. आज काकांनी गणपतीक वाटलेले शिवसेनेचे पिशवे आणलेल्याने तर ते भावाकडे देऊन ते घरात जाऊक गेले आणि आम्ही पण हडे वाड्याची तयारी झालेली होती म्हणून वाडे वगैरे घेऊन जुन्या घराकडे जाऊक गेलो. आता मी आणि वहिनी जुन्या घरात येऊन पोचलो. मग सगळ्या देवांच्या पाया आणि पडण घेतलं. आज रविवार म्हणजेच ओरोसचा बाजार होतो म्हणून भाव आज ओरोशीत गेलो. मग वाडे दाखवचा काम आमच्याकडेच होतात. मग वहिनीन वाडे दाखवक सुरुवात केल्यान वाडे वगैरे दाखवून झाले तसं आम्ही घरात जाऊक बाहेर पडलो. घरात जाता जाता आमका वाटेत करांदव गावलो आणि लिंबू गावला. ताव घेऊन आम्ही घरात गेलो. तर घराकडे येऊन बघतो तर मावशी इलेली आणि आता ती रिक्षेतून उतरा होती. आमकाव आता मामाकडे जायचा होता म्हणून वहिनीन गाडी घेतल्याने आम्ही मामाकडे जाऊक बाहेर पडलो. थोड्या वेळातच आम्ही आवळे गावात म्हणजेच मामाच्या घराकडे येऊन पोचलो. मग गणपती बाप्पाच्या पायाने पडलो आणि परत घरात येऊक बाहेर पडलो. घराकडे येऊन पोचलो तर मावशानी आणि मावशीने आणलेली मिठाई सगळी जण खायत होती. तर मी पण थोडीशी खाऊन बघलंय. भूक पण लागलेली. मग लगेच जेवकव बसलंय. जेवण झाला तसा वाईज बसलंय आणि परत जुन्या घराकडे जाऊक बाहेर पडलंय. तर आता जुन्या घरात येऊन पोचलंय तर हडे वहिनीच्या चढवान सगळ्यांसाठी चाय आणलेल्या आणि ते चाय वगैरे पिलव. आज गौरी आवाहन लवकर होता म्हणून काकीन वहिनीन आणि सगळ्यांनी लवकर गवर आणलेल्याने आणि हडतीची तयारी करी होती. मग तिका वहिनीन आणि मस्तपैकी साडी नेसवून घेतल्याने सगळा झाला तसा आम्ही घरात जाऊक बाहेर पडलो. घरात इल्यावर देवाक बत्ती आणि लावलंय. तुमका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.